आजचा घटक आपण काल जो टॉपिक चालू ठेवला त्याच्या पुढचा भाग आहे. तर यामध्ये दोन शब्द आहेत, पूर्व शीतकरण आणि साठवण करणे. म्हणजे कोणत्याही फळाची आपण काढणी केली, आंबा, स्ट्रॉबेरी, केळी, आपण जेव्हा शेतामध्ये काढणी करतो तेव्हा शेतामधलं जे तापमान असेल, समजा 25 असेल, 30 असेल, 35 असेल, जळगाव सारख्या भागामध्ये 37-38 पर्यंत टेम्परेचर असते. म्हणजे त्या शेतामध्ये वातावरणात जेवढं तापमान आहे तेवढं त्या फळाचं तापमान असतं म्हटलं तर वावरं आहे. द्राक्ष ज्या भागात होतं त्या ठिकाणचं तापमान हे सहजपणे 18-20च्या पुढं असतं. त्यामुळे काय होतं की ह्या 18 पासून 40-42 सेल्सिअस जे काही टेम्परेचर आहे, तापमान आहे, याच्यामध्ये जलद गतीनं पाण्याचा ऱ्हास होतो. जलद गतीने पाण्याचा ऱ्हास होतो म्हणजे बाष्पीभवन होतं. आणि दुसरं अतिशय जलद गतीनं श्वसनाची क्रिया होते. श्वसन क्रिया जलद गतीनं होते. आणि ह्या दोन कारणामुळं फळे अंकुंचन पावणे आणि शेवटी खराब होण्यापर्यंत ही क्रिया पुढे जाते. लक्षात का बघा काय म्हटलं मी की त्यातली कुठलीही फळं घेतली तर त्याचं तापमान किमान 18 सेल्सिअस पासून 42 पर्यंत टेम्परेचर असतं. का तर तिथली हवाच थोडी गरम आहे. शेतामध्ये तापमान काही थोडंच शेडेड मध्ये केलेलं आहे. मोकळ्या हवेमध्ये, मोकळ्या शेतीमध्ये तिथं भरपूर सूर्यप्रकाश अशा ऊन पडणाऱ्या भागामध्ये जेव्हा आपण काढणी करतो तेव्हा तिथलं तापमान 18 वर्षापासून 42 पर्यंत असतं. विदर्भात गेलं तर 45 पर्यंत पुढे जातं. या टेम्परेचर आपण जेव्हा फळांची काढणी करतो तेव्हा मातृवृक्षाला अलग करतो त्यावेळेला जलद पाणी कमी होतं. तुम्ही म्हणणार सर शेतामध्ये असताना पाणी कमी होत नाही का? जरी झालं तर त्याला मुळाकडून पुन्हा पोषण सुरू असतं, त्यामुळे तिथं फळं आकसत नाही. काट्यानंतरची आकसतात फळं कधी तर झाडं आकसतात का? नाही, कारण तिथं झाडाच्या मुळाकडून खोडामधून फांदीमध्ये, फांदीमधून पानामध्ये, फळामध्ये ते पाणी येत असतं. त्यामुळे तिथं आकसण्याचा संबंध नाही. आणि श्वसनक्रिया जरी सुरू असली तर आपल्या घटकांचं नियमन असतं. त्यामुळं ती फळं खराब होत नाही. मग हे आपल्याला नियंत्रित करायचं तरच फळं आणि भाज्या टिकतात. काढल्यानंतर म्हणजे झाडापासून वेगळं गेल्यानंतर टिकतात. शेतामधून आणि नंतर ते मार्केटला नेईपर्यंत किंवा ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत ते टिकतात. आणि याच्यासाठी पूर्वशीतकरण करतात. लक्षात येईल. तर आता पूर्वशीतकरण म्हणजे काय आपण बघूया. पूर्वशीतकरण काय करतात कळालं तर जलदगतीनं कमी होणारं पाणी थांबवणं, श्वसनक्रिया कमी करणं, या दोन कारणासाठी पूर्वशीतकरण करतात. आता पूर्वशीतकरण म्हणजे काय पद्धती आपण बघूया. पूर्व शीतकरण तर फळे आणि भाज्यांची साठवण करण्यापूर्वी थंड तापमान व भरपूर आर्द्र वातावरण उष्णता कमी करण्याची क्रिया म्हणजे प्री कुलिंग. लक्षात कळते का बघा. म्हणजे द्राक्षे, केळी, आंबा, अगं स्ट्रॉबेरी, अगं टोमॅटो, काकडी जे असतील ते फळं किंवा भाज्या आपल्याला टिकवायची लागली. मग ती ज्या वातावरणात तयार झाली त्या वातावरणाचं जे तापमान आहे ते तापमान कमी करण्यासाठी
आणि कायमस्वरूपी स्टोरेजने ठेवण्यापूर्वी, म्हणजे एका बाजूला फील्ड आहे म्हणजे शेत आहे आणि एका बाजूला स्टोरेज आहे. लक्षात येईल, तिथलं तापमान आहे 45 मॅक्झिमम धरून जर आहे आणि इथलं तापमान कदाचित 0 ते 10 पर्यंत आहे. 0 पण असू शकतो स्टोरेज. लक्षात येईल. मग इथून काढायचं डायरेक्ट ठेवायचं हे अशास्त्रीय, असं करत नाही. त्यामुळे मधला जो टप्पा आहे, मधला टप्पा, तर ह्याला म्हणतात पूर्व शीतकरण. हा मधला टप्पा काय आहे की हे तापमान इथपर्यंत आणण्यापूर्वी सर्वसाधारणपणे 2 अंश सेल्सिअस किंवा प्रकारानुसार 12 अंश सेल्सिअस किंवा 10 अंश सेल्सिअस आणि स्ट्रॉबेरीसाठी 0 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाला ते 6 तास 7 तास की ज्या ठिकाणी आढळतात 85 ते 90% अशा शिल्लक ठेवायचं. सर्वसाधारणपणे साठवणीचं आणि प्री कुलिंगचं तापमान थोडाफार फरक असतो, आर्द्रतेत मात्र नक्की फरक असतो आणि कालावधी प्री कुलिंगचा कमी असतो. तो प्री कुलिंग म्हणजे फळे आणि भाज्यांची साठवण करण्यापूर्वी थंड वातावरण, भरपूर आर्द्र वातावरणामध्ये, थंड तापमान भरपूर वातावरणामध्ये उष्णता कमी करून घेण्याची क्रिया. त्या उष्णता म्हणजे फील्ड हीट. शेतामधील जी उष्णता आहे ती अपेक्षित आहे. फील्ड हीट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. लक्षात येईल. ही फील्ड हीट मगाशी बघितलं 2 घटकांसाठी, पाणी कमी करण्यासाठी आणि श्वसन जलवृद्धीकरण करण्यासाठी कारणीभूत आहे. जेवढं पाणी कमी झटझट होईल तेवढं फळ भाजी लवकर आकसेल, जेवढं श्वसन जलवृद्धीकरण होईल तेवढं फळ आणि भाजी लवकरात लवकर खराब होऊन जाईल. म्हणजे जास्त जलवृद्धीकरण श्वसन करणं आपल्यासाठी घातक आहे, जास्त जलवृद्धीकरण पाणी कमी होणं आपल्यासाठी घातक आहे. या 2 क्रियेवरती नियंत्रण प्राप्त करण्यासाठी प्री कुलिंग करतात. आता कसं करतात ते बघूया. प्री कुलिंग मी कळालं, शेतामध्ये असणारी उष्णता काढून घेणे आणि नंतर थंड वातावरण ठेवणं, साठवण गृहामध्ये. ठीक आहे. तर हे थंड करण्याचे पूर्व शीतकरणाचे कक्ष किंवा पाणी असतं आणि खोली असते. आता द्राक्षे आपल्याला प्री कूल करायचे साठवणीपूर्वी, तर सर्वसाधारणपणे द्राक्षामध्ये काय बदल झालाय बघा. तर 9.5 अंश सेल्सिअसला तापमानात जर ठेवलं तर बराच काळ टिकतात. 4.4 अंश सेल्सिअस ठेवताना बुरशीची लागण होत नाही. बुरशी लागत नाही एवढं कमी तापमान. आणि ह्याचं जे काय प्री कुलिंग करायचं आहे तर 2 अंश सेल्सिअस तापमान आणि 90% आर्द्रता हे साधारण 6 hours to 10 hours एवढा वेळ जर ठेवलं अशा खोलीमध्ये की ते द्राक्ष थंड होतात. तुम्ही द्राक्षाचे क्रेट काढायचे आणि ते स्टोरेजला ठेवायचे. स्टोरेजचं तापमान 12 अंश सेल्सिअस पर्यंत आपल्याला पुरेसं आहे. 10 ते 12 अंश सेल्सिअस हे द्राक्षाचं. तर केळीचं कसं करतात प्री कुलिंग बघा. तर 12 अंश सेल्सिअस तापमान आणि 90% आर्द्रता ह्याला 8 तास ठेवायचं, 10 तासापर्यंत ठेवायचं आणि नंतर 13 अंश सेल्सिअसला साठवण करायची. साठवण करण्याचं तापमान 13 अंश सेल्सिअस. अशा पद्धतीने 15 दिवस केळी चांगल्या पद्धतीने होते. काल आपण बघितलं त्यानंतर तर आंबा हा 10 अंश सेल्सिअस तापमानात थंड करायचा, आर्द्रता त्या खोलीची 90% ठेवायची, 85-90% आणि साठवण करायची 12 अंश सेल्सिअस करायचं. आंबे चांगल्या पद्धतीने राहतो. त्यानंतर स्ट्रॉबेरी चांगलं फरक आहे बघा. स्ट्रॉबेरी साठवण करताना 0 डिग्री सेंटीग्रेडला प्री कूल करायचे, 90% आर्द्रता आणि साठवण तर त्याच टेम्परेचरला करायचे. कारण त्याच टेम्परेचरला हे सुद्धा 15 दिवस टिकते, 15 डेज आहे. हे मात्र हे पण 15 दिवस आहे. केळी सुद्धा केळी 15 दिवस आहे. बाकीचे जास्त 2 महिने 3 महिने 4 महिने द्राक्ष 4 महिने टिकू शकतो. एक पर्यंत चालतो, 1 डिग्री सेंटीग्रेड ठेवू शकतो. 0 ते 1 चालतं. लक्षात येईल. म्हणजे थोडक्यात फ्रीजला ठेवण्यापूर्वी, स्टोरेजला ठेवण्यापूर्वी मधल्या टप्प्यामध्ये काढलेली द्राक्ष शेतामधून आणून स्वच्छ करायचे आणि थंड वातावरण असलेल्या खोलीमध्ये ठेवायची आणि नंतर ते स्टोरेज घेऊन ठेवायचे. हा मधला टप्पा आहे. लक्षात येईल. हे न करता आपण विक्री केली तर आधी काय टिकत नाही. न करता फ्रीजमध्ये डायरेक्ट आपण ठेवलं
तरी तो साठवणुकीसाठी अशास्त्रीय पद्धत आहे. साठवणूक करायला प्रीकूल करायला पाहिजे. तुम्हाला विकायचं असेल परदेशी मार्केट तरी प्रीकूल करायला पाहिजे. लक्षात नाही. किंवा आपण अप्रत्यक्षपणे शेतामध्ये काढलेली फळं भाज्या आपण थंड वातावरणामध्ये ठेवतो, सावलीत किंवा किमान, आणि सावलीत ठेवून नंतर ते आपण पॅकिंगला घेतो. सावलीत ठेवण्यापेक्षा पण त्यापेक्षा पण कमी तापमानाला, सावलीचा समजा 55 टेम्परेचर बाहेर असेल, उन्हाचं टेम्परेचर 45 आहे, सावलीमध्ये किती थंड असणार असं नसतो, जास्तीत जास्त 30 पर्यंत असेल, अगदी 15 किलोमीटर 30 तुम्हाला टेम्परेचर दिसते 30 ते जास्तच आहे. ते जर आपण आणखीन थोडं कमी केलं, 10 पर्यंत खाली आणलं, तर ती फील्ड हीट बरोबर त्या ठिकाणी निघून जाते जादा असणारी, की जी श्वसन अधिक करण्यासाठी कारणीभूत आहे. ती श्वसन अधिक करवत नाही, पाणी कमी होण्याचं थांबतं, आणि आपला जो काही उद्देश आहे तर तो उद्देश सफल होतो. उद्देश आपला हाच असणार आहे की फळं भाजीपाला अधिक काळ टिकली पाहिजे, फुलं अधिक काळ टिकली पाहिजे. त्याला म्हणायचं प्रीकुलिंग. कसं करतात सांगितलं, खोलीमध्ये एवढ्या तापमानाला एवढ्या आर्द्रतेला हे ठेवायचं क्रेट्स, नंतर मग शोधायला ठेवायचे. लक्षात. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. स्टोरेज बद्दल माहिती आहे. काय आपण बघितलं वेगळा मुद्दा आहे. स्टोरेजच्या मर्यादा काय, कुठल्या प्रकारचे कोल्ड स्टोरेज असू दे, पॉलिमेरिक फिल्म स्टोरेज असू दे, कूल चेंबर असू दे, रेफ्रिजरेटर असू दे, कुठले असू दे. आता विशेषतः इथं जी काय कोल्ड स्टोरेज आहेत मोठी कोल्ड स्टोरेज, ज्या ठिकाणी गुंतवणूक खूप करायचं असं मी काल सांगितलं. सध्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं म्हणजे सफरचंद पासून पेरूपर्यंत अगदी थोडी महागडी असतात, महागडी फळं, आणि जास्त पण आपल्या भागामध्ये बेदाणे ठेवतात. म्हणजे ज्याला जास्त मागणी किमती म्हणून किमती फळं तर ती साठवून ठेवतात सध्या कोल्ड स्टोरेज. असे स्टोरेज तुम्हाला कुपवाड MIDC, मिरज MIDC, तासगाव MIDC आणि कवटेकरच्या एरियामध्ये तुम्हाला भरपूर दिसते. या एक स्टोरेजची, गुंतवणुकीची आणि जमिनीची म्हणजे उभारणीचा जर खर्च भेटला तर किमान 2 कोटीच्या आसपास येत असेल. त्याला वर्किंग कॅपिटल वेगळं. त्यामुळे मग त्याच्या मर्यादा या ठिकाणी कोल्ड स्टोरेजला ठेवण्यासाठी काय मर्यादा आहे, लिमिटेशन्स काय, तुम्हाला कधी विचारतील त्यासाठी आपण तयारी असतं. लिमिटेशन्स, व्हॉट आर द लिमिटेशन्स. पहिलं काय सांगितलं या ठिकाणी की कमी दराने विकणारी जी फळं आहेत, कमी दराने, तर या ठिकाणी ठेवू शकत नाही आपण. उदाहरणार्थ जांभूळ किती मिळणार आहे दर मॅक्सिमम, करवंद किती मिळणार आहे. सफरचंद आपण 110, 120, 140, 200 पर्यंत आपण खरेदी करतो. आज सफरचंद तुम्ही खरेदी करताय, तो तुम्हाला मी काल सांगितलं होतं की आता सफरचंद तयार करणारा जो भाग आहे त्या ठिकाणी बर्फवृष्टी आहे. हिमाचल प्रदेश, काश्मीरला त्या ठिकाणी सफरचंद तयार होतं. आता सफरचंद कसा मिळतो आपल्याला, तर तो स्टोरेज ठेवलेला आहे. कारण सफरचंद घेणारा जो कस्टमर आहे, ग्राहक आहे, तो 120 रुपये त्याला मोजतो. याचा तयार व्हायला खर्च काश्मीरच्या शेतकऱ्याची 20 रुपये मिळत नाही. लक्षात आहे का. तिथून ट्रान्सपोर्टला आणून स्टोरेजला ठेवून तो दर 120, 140, 160 रुपये डझनाला जातो. म्हणजे त्या मनाने ते किमती फळ. तसं आपण जर आपल्या भागात इथं समजा पेरू काढले ते जर ठेवले, किंवा मला सांगितलं तुम्हाला जांभूळ आपण तयार जेव्हा मे, जून, जुलै जांभूळ मिळतात ती जर आपण ठेवली, करवंद मेला मिळतो ते ठेवलं आपण, तर स्टोरेज ठेवलेल्या करवंदाचा दर कदाचित किलो पाठीमागं आपल्याला जर फ्रेश मध्ये 5 रुपये मिळतो तर 50 रुपये देईल. 50 रुपये किलो करवंद खरेदी करतील. जांभूळ मोठा असेल बेळगाव परिसरात तयार तर तो सरसरपणे 25 रुपये 30 रुपये किलो पर्यंत खरेदी करतो. तो जर 100 रुपये स्टोरेजला जर ठेवल्यामुळे जात असेल, घेतील, खरेदी करतील लोक. त्यामुळे ही समस्या आहे. कमी दराने विकणारी जी फळं आहेत ती आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकत नाही. स्टोरेजला अडचण नाही, टेक्नॉलॉजीला अडचण नाही, मात्र ग्राहकांच्या लेवलला ती अडचण. लक्षात येईल. कमी दराने विकणाऱ्या फळांची साठवण करणं परवडत नाही असं पूर्ण होतं. लक्षात येईल. परवडत नाही. दुसरं त्यानंतर सांगितलं की भांडवलचा खर्च मोठा आहे. बघा तुम्हाला सांगितलं 2 कोटी रुपये भांडवल आहे. सामान्य शेतकऱ्याला अवघड आहे. 5 स्टोरेज कोणाचे, मोठे व्यापारी जे आहेत, किंवा 5 एकर, 10 एकर, 20 एकर द्राक्ष बागायतदार आहेत, 8-10 लोक एकत्र येतात, त्यातून ते भांडवल उभं करतात. मोठे शेतकरी आणि मोठे व्यापारी त्यांच्याकडे भांडवल आहे, भांडवलीच्या जीवावरती ते करतात. ही तुलना सामान्य शेतकऱ्यावर केली, आणि तो ज्या व्यवस्थापनाचा जो अनुभव आहे तो अनुभव त्या लोकांना नसतो. मग ते काय करतात, तशा पद्धतीने एम्प्लॉई नेमतात, त्यांचा पगाराचा खर्च खेळतं भांडवल परत वाटलं. सामान्य शेतकऱ्याला काय होते, तर ते कसं चालवायचा अनुभव नाही. अनुभव नाही म्हणजे काय आहे, उभं कसं करायचं,
टेम्परेचर कसे ठेवायचे, मशिनरी कुठे लागतात हे काही माहित नसतं ना, माहिती असतं. त्यामुळे तो व्यावसायिक अनुभव नसतो आणि दुसरं माहिती तर पैसे नाही. त्यामुळे 2 कारणातली ही मर्यादा येते. लक्षात आलं, भांडवल, अधिक भांडवल आणि अनुभव नसणं किंवा अनुभव कमी असणं, लिमिटेड एक्सपिरियन्स किंवा नो एक्सपिरियन्स असं म्हणून. ठीक आहे. तिसरं, उष्णकटिबंधीय फळं आहेत म्हणजे संत्री, मोसंबी सारखी, कवट किंवा बोर, तर ही फळं आपण जर, किंवा त्यामध्ये केळी सुद्धा येतं, ही फळं जर आपण कोल्ड स्टोरेजला ठेवली तर त्याला जखमा होतात. जखमा म्हणजे उष्णकटिबंधीय फळांना जखमा होतो. त्याला म्हणतात चिलिंग इंजुरी, हॉर्टिकल्चर भाषेमध्ये, शास्त्रीय भाषेमध्ये चिलिंग इंजुरी. मग ही आपण हे काय होतं त्याच्यामध्ये, कोल्ड स्टोरेज म्हणलं तर काय टेम्परेचर त्याचे 15, 20, 25, 30, 40 नसतं त्याच्यामध्ये. फ्रीजचं ठीक आहे, फ्रीजचं टेम्परेचर आपण काल बघितलं ते किती आहे, 0 आहे आपलं फ्रीजर कप्प्याचं, आणि इतरचं 7 पासून 12, 13 पर्यंत असतं. मग जर तो रेग्युलरचा फ्रीज झाला, घरगुती फ्रीज, रेफ्रिजरेटर आहे, कोल्ड स्टोरेज आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचं टेम्परेचर 10च्या आतमध्ये असेल, 10 असेल, 9 असेल, 4 असेल, 0 असेल, -1, 2, 3, 4, 5 डाऊन पर्यंत असेल. हे टेम्परेचर त्या उष्ण तापमान असल्या फळांना मानवत नाही, म्हणजे ते संत्र्याला मानवत नाही, मोसंबीला चालत नाही. लक्षात येईल, अशा फळांची आपण साठवण कोल्ड स्टोरेज करू शकत नाही. ह्या 3 मर्यादा आहेत. कळतंय? म्हणजे छोटं विचार तुम्हाला सांगता येईल अशा पद्धतीने पण घेतलेलं आहे. आणि आता शेवटचा भाग, पदार्थांची साठवण. आता विशेषतः रेग्युलर फळांची साठवण बघितली, प्रक्रिया पदार्थांची साठवण. प्रक्रिया पदार्थ 2 फॉर्म मध्ये आपण बघितले. प्रक्रिया केलेल्या पदार्थांची साठवण, स्टोरेज ऑफ प्रोसेस्ड फूड. प्रोसेसर म्हणजे प्रक्रिया केलेली, जॅम, जेली, स्मॅश, पार्टिकल असेल. फॉर एक्झाम्पल जॅम, जेली, कॉर्डियल असे पदार्थ. हे 2 आहेत ते घन पदार्थ आहेत किंवा सॉलिड, आणि हा लिक्विड फॉर्म मध्ये द्रव पदार्थ. हे साठवण कशी करायची याबद्दल माहिती लक्षात येईल. आता पहिलं त्या दिल्या डबाबंद पदार्थ म्हणजे कॅनड फूड जे आहे, कॅनड फूड ते कसे साठवायचे एक सरसर माहिती आपण बघितली ऑलरेडी, पण ह्या प्रकरणात आहे म्हणून आपण घेऊया. कॅनड फूड, तर याची साठवण कशी अपेक्षित आहे की थंड आणि कोरड्या जागेत ठेवायचं. आपण बघितलं जॅम तयार झाल्यानंतर कुठे ठेवायचा तो, किंवा कॅन्डी तयार कुठे ठेवायची, तर ते थंड आणि कोरडी जागा पाहिजे. त्यानंतर ज्या ठिकाणी ऊन पडतं, सूर्यप्रकाश पडतो त्या ठिकाणी नको, सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी साठवण नको. त्यानंतर ज्या ठिकाणी सिंक आहे, बेसिन आहे, हॉटेलमध्ये बघितलंय, तर त्या ठिकाणी बेसिन किंवा पाण्याचा नळ, सिंक या ठिकाणी साठवण नको. सिंक म्हणजे भांड, साठवण करायची नाही, कारण सूर्यप्रकाशात केलं तर ते तापमान वाढून समस्या होते. थंड आणि कोरडी जागा सोडून आपण जर आर्द्र जागेत जर केलं तर बुरशी वाढते. बेसिन जवळ सुद्धा आर्द्रता असेल त्यावेळी बुरशी वाढते. पाण्याच्या नळाच्या ठिकाणी सुद्धा समस्या होते, आणि सिंक जो आहे त्याने पाणी साठतं त्या ठिकाणी समस्या होते. त्यामुळं ही जागा सोडून फळं आणि भाज्याचे कॅन केले, म्हणजे उदाहरण आंब्याचा गर कॅन करून आणलेला आहे मार्केटमधून, आपण 10 किलोचा डबा आणला, 5 किलो, 2 किलोचा आणला, आणि तो आपण आपल्या थंड आणि कोरड्या जागा ठेवला तर व्यवस्थित टिकतो. तो जर अशा ठिकाणी आपण ठेवला तर त्यामध्ये समस्या होतात. बऱ्याच ठिकाणी औषध सुद्धा, औषध आपण बघितली नाही, तापाचं औषध असेल वगैरे, सायरप असेल, तर ते उन्हात खिडकीत ऊन येते त्या ठिकाणी ठेवायचं नाही, कारण त्याची रिॲक्शन व्हायला सुरू होते. हे झालं कुठं ठेवू नये आपण. त्यानंतर तो जर आता आपण समजा कॅन 5 किलोचा कॅन आणला, आंबा गर कॅन केलेला आहे किंवा पल्प कॅन केलेला आहे, डब्यातून आणला,
त्यातला 2.5 किलो वापरला, 2.5 किलो काय करायचं, तर ती साठवण करताना उघडल्यानंतरच ते फ्रीजमध्ये ठेवायचं. आणल्या फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, उघडलं तरच ते फ्रीजमध्ये ठेवायचं. हे पहिलं आहे. म्हणजे हे कॅन्ड प्रोडक्ट्स आहे. म्हणजे साठवण करताना थंड कोरडी जागा निवडायची, सूर्यप्रकाश ठेवायचं नाही, बेसिन नळ सिंक असल्या ठिकाणी ठेवायचं नाही, आणि उघडल्यानंतरच ते उर्वरित संपेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवायचं. नसेल तर अनेक पद्धत असते, उघडल्यानंतर लगेच ते सिलिंग केलं, थोडीशी हवा राहते तर चालू पण शकतो. मात्र एवढीच घेण्यापेक्षा ते उघडल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवा. हे 4 मुद्दे कुठल्यासाठी, कॅन प्रोडक्टसाठी. आता पुढचा भाग आहे तो द्रव पदार्थांसाठी कसं करतात ते बघूया. लिक्विड प्रोडक्ट. लिक्विड मध्ये काय सांगितलं, स्क्वॅश क्लॉटिंग. तुम्ही बाजारातून 5 लिटर स्क्वॅश आणलाय, तर तो कसा साठवायचा, किंवा बऱ्याच कोकम स्क्वॅश कोकणातून खरेदी करतो. कोकम 10 लिटरचा कॅन तुम्हाला मिळतो कोकणातून. कोकम स्क्वॅश 10 लिटर आणलाय, तर तो कसा ठेवणं अपेक्षित आहे, तर तो जो असत आहे, थंड कोरडी जागा पाहिजे, त्यानंतर सूर्यप्रकाश नको, सगळं तसंच आहे. पण पाण्याचा नळ सिंक नको, आणि उघडल्यानंतर मग तो फ्रीजमध्ये ठेवा. हे असं का, तर उघड्यापर्यंत त्यामध्ये जे काही घटक घातलेले आहेत, तर परक्ष घातलेलं आहे, साखर घातलेली आहे, तर ते त्याच्यामध्ये हवा कमीत कमी असल्यामुळे त्यात कुठलाही सूक्ष्म शिरकाव होऊ शकतो. ते जरी झाला तरी तेवढ्या उच्च साखरे प्रमाणात तो जगत नाही. जेव्हा आपण अर्धी वाटली किंवा अर्धा परत वापरतो तेव्हा उरल्या भागात हवा परत जाणार ना. उरल्या हवेमध्ये काय होते बघा, कॅन आपण कॅन आहे, असं हा कॅन आहे, त्यातला 5 लिटर वरच्या 5 लिटरचं काय करायचं म्हणून तुम्ही ठेवला उघड्यावर, एवढ्या 5 लिटरच्या जागेमध्ये हवा भरते, हवा भरणार ना. त्यामध्ये हवेमध्ये असणारे सूक्ष्मजीव, त्यामध्ये असणारी बुरशी, त्यामध्ये असणारे जीवाणू त्यावर आगमन करतात. तर बाकी घटक आपण सगळे घातलेले आहेत, कसं काय बघा, आपण ते पॅकिंग करताना घटक घातले ते अजून आहेतच त्याच्यामध्ये, पण पॅकिंग करताना शेवट टप्प्यात आपण जी त्यातली हवा काढून घेतो किंवा ब्लँचिंग त्यामुळे आपण गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये ते डबे ठेवून नंतर सील जे करतो आपण, त्याच्याने हवा कमी झालेली असते, आणि इथं हवा भरल्यानंतर जी काय संसर्ग होतो ती रिस्क नको म्हणून फ्रीजमध्ये ठेवायचं. मग तुम्ही सर विचार करा, फ्रीज ह्यातली बुरशी जीवाणूचं काय होतंय म्हणून, तर फ्रीजमध्ये जे काय थंड वातावरण आहे त्याच्यामध्ये सक्रिय राहू शकत नाही. उघडल्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवायचं. उघडलं असेल तर तुम्ही आणलेला, तुम्ही समजा 1 जून आणला तर 1 डिसेंबर पर्यंत तुम्ही न वापरता ठेवला तर मोकळ्या हवेत कोरड्या ठिकाणी ठेवावं लागतं नाही, अशा ठिकाणी. उघडल्यानंतरच हे 4थ्या टप्प्यात जायचं, बेसिन फ्रीजर जायचं, उघडेपर्यंत कोरड्या ठिकाणी ठेवा. ठीक आहे, साठवून करते एवढा प्रकरणाचा भाग. काय शंका असेल तर बघा.